ढाक्याच्या इशरत मंजिल या ठिकाणी 30 डिसेंबर 1906 रोजी ढाक्याचे नवाब उल्लाह बहादूर यांच्या नेतृत्वाखाली 3000 मुस्लिम जमीनदारांची नेत्यांची एक बैठक झाली। या बैठकीत ऑल इंडिया मुस्लिम लीग या संघटनेचा पाया घातला गेला। सलीम उल्लाह बहादूर, हकीम अजमल खान, खान बहादूर, मोहम्मद अली, आगा खान असे अनेक बडे मुस्लिम नेते या बैठकीला उपस्थित होते। पण मुस्लिम लीग म्हणलं की ज्या माणसाचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते ते मोहम्मद अली जिना या बैठकीला उपस्थित नव्हते। फक्त बैठकच काय, त्यांचा मुस्लिम लीगच्या स्थापनेला देखील विरोध होता। त्यांचं असं म्हणणं होतं की अशा प्रकारची मुस्लिम लीग या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा पाया खच्ची करेल आणि या देशाचे 2 तुकडे होतील। त्यावेळी मोहम्मद अली जिना यांचं असं मत का असेल याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की त्या काळात मोहम्मद अली जिना हे लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी होते। कदाचित लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव असेल।